नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा जाते. आज चातुर्मास्य भागवत सेवेतील आपला 29वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेर तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण शिशुमार वर्णन वगैरे ऐकलं काल. आता याच्यात आपल्याला 5व्या स्कंदात पुढं राहू आदी अतल लोक वगैरे त्याचं वर्णन केलेलं आहे. शुकदेवजी सांगतायत की परीक्षित, काही लोकांचे म्हणणे आहे की सूर्यापासून 10,000 योजन खाली राहू नक्षत्राप्रमाणे फिरत आहे. याने भगवत कृपेनेच देवत्व ग्रहत्व प्राप्त होत आहे. हा स्वतः सिंहीचा पुत्र असुराधम असल्यामुळे कोणत्याही कारणाने ह्या पदाला योग्य नाही. याचा जन्म व कर्माचे पुढे वर्णन आपण हे करूयाच. सूर्याचे हे जे अत्यंत तप्त झालेले मंडल आहे त्याचा विस्तार 10,000 योजन आहे. अशा प्रकारे चंद्रमंडलाचा विस्तार 12,000 इतका आहे. अमृत सेवनाच्या वेळी राहू देवतांच्या वेशात सूर्य आणि चंद्रमाच्या मध्ये येऊन बसला होता. त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांनी त्याचे गुपित फोडले होते. त्या वैराची आठवण ठेवून राहूने अमावस्या व पौर्णिमेला आक्रमण केले. हे पाहून भगवंताने सूर्य व चंद्रमाच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ सुदर्शन चक्राची नियुक्ती केली. ते निरंतर फिरत राहते. त्यामुळे राहू त्यांच्या असह्य तेजाने उद्विग्न होऊन तसेच चकित चित्त होऊन मुहूर्त मात्र त्यांच्या समोर टिकून राहू शकत नाही. त्याच्या ज्या वेळात म्हणजे त्या वेळात समोर थांबतो त्या थांबण्यात म्हणजे काय म्हणतात, नाईलाजाने तो असा फिरता फिरता जेव्हा तो समोर येतो आणि सुदर्शन चक्राच्या आऱ्यांच्या पेक्षा पटकन तो समोर एक क्षण तरी आला, ते डोळे त्याचेही दिपून जातात, तो डोळे मिटतो. पण तो समोर आलेल्या वेळेला ग्रहण असं म्हणतात. आणि समोर येऊन थांबतो त्या थांबण्यास लोक ग्रहण म्हणतात. राहूच्या 10,000 योजन खाली सिद्ध, चारण, विद्याधर इत्यादींची स्थाने आहेत. त्याच्या खाली जिथपर्यंत वायूची गती आहे ढग दिसू शकतात ते अंतरिक्ष लोक आहे. हा यक्ष, राक्षस, प्रेत, पिशाच्य भूतांचे विहारस्थल आहे. त्याच्या खाली 100 योजन अंतरावर ही पृथ्वी आहे. जिथपर्यंत हंस, गिधाडे, घारी, गरुड, प्रधान पक्षी उडू शकतात तिथपर्यंत त्याच्या सीमा आहेत. पृथ्वीचा विस्तार व स्थितीचे वर्णन तर पूर्वी झालेलेच आहे. पण तिच्याही खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ नावाचे 7 भूविवर आहेत आणि ते भूगर्भ स्थित आहेत. हे एकाखाली एक 10,000 योजन दुरीवर आहेत. यातील प्रत्येकाची लांबी व रुंदी 10,000 योजन आहे. या भूमीची बिळे पण एक प्रकारचा स्वर्ग आहेत. इथे स्वर्गापेक्षाही अधिक विषय, भोग, ऐश्वर, आनंद, संतान, सुख, धनसंपत्ती आहे. पण येथील वैभवपूर्ण भवन, उद्याने व क्रीडांगणात दैत्य, दानव, नाग तरतऱ्हेचे मायामयी क्रीडा निवास करतात. ते सर्व गृहस्थाश्रमाचे पालन करणारे आहेत. त्यांची बायका, मुले, बंधू बांधव, सेवक लोक फार प्रेम ठेवतात, सदा प्रसन्न चित्त ठेवतात. त्यांच्या भोगांमध्ये बाधा आणण्याचे काम इंद्रादी पण करत नाहीत. महाराज,
या बिळांमध्ये मायावी मय दानवाने बनवलेल्या अनेक पुऱ्या झगमगून असतात, जी अनेक जातीच्या सुंदर सुंदर श्रेष्ठ मण्यांपासून रचलेली चित्रविचित्र भवने, तटबंदी, नगरदार, सभाद्वार, मंदिरं, मोठमोठी अंगणं, घरांनी सुशोभित आहेत. अशा पाताळाधिपतींची भव्य भवने पाताळाची शोभा वाढवतात आणि तेथील बगीचे पण आपल्या शोभेने देवलोकांच्या उद्यानांच्या शोभेच्या वर मात करतात. म्हणजे सगळं मायावीच असतं, त्यामुळे ते अप्रतिम दिसायला दिसतं. त्यात अनेक वृक्ष ज्यांच्या फांद्या सुंदर आहेत, फळाफुलांचे गुच्छ आहेत, कोमल अंकुर आहेत, यांच्या भाराने झुकलेल्या राहतात. तसेच त्यांना तरतरेच्या वेलींनी त्यांच्या अंगपाशाने बांधून ठेवले आहे. तिथे निर्मल पाण्याने भरलेले अनेक जलाशय आहेत. त्या विविध तिथं जलाशयात विविध विहंगांच्या जोड्या विलास करत असतात. हे वृक्ष जलाशयांच्या सुंदरतेमुळे त्या उद्यानांना विशेष शोभा येते. तिथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही, हे सगळ्यात दुर्दैव. म्हणून दिवस रात्र असा काळच तिथं अस्तित्वात नाही. तेथील संपूर्ण अंधकारास मोठमोठ्या नागांच्या मस्तकातील मणी प्रकाशमान करतात, म्हणजे दूर करतात. ह्या लोकीचे निवासी जन औषधी, रस, रसायन, पान व स्नानादी सेवन करतात. ते सर्व पदार्थ दिव्य असतात. त्या दिव्य वस्तूंच्या सेवनाने, की जे दिव्य असल्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक रोग काहीही होत नाहीत. तसेच सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे, ही जी म्हातारपणाची लक्षणं आहेत, देह कांतिहीन होणं, शरीरातून दुर्गंध येणं, घाम येणं, थकणं, शिथिलता येणं, तसेच आयुष्याबरोबर शरीराच्या अवस्था बदलणे, असे कोणतेही विकार तिथे नाहीत. ते सदा सर्वशक्तिमान आणि संपन्न राहतात. ते पुण्यपुरुष भगवंताच्या तेजपुंज सुदर्शन चक्राशिवाय अन्य कोणत्या साधनाने मृत्यू पावत नाहीत. सुदर्शन चक्र तर येताच भयाच्या कारणाने असुर रमणींचा गर्भस्त्राव व गर्भपात होऊन जातो. अतल लोकात मयदानवाचा पुत्र असुर बल राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचली आहे. त्यातील काही आता इथं त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे आता पुन्हा मला आठवलं, मध्येच मी सांगते. सुदर्शन चक्राचं इतकं भय आहे की म्हणजे तिथल्या ज्या काही स्त्री आहेत त्यांचे गर्भपात होतात. आणि एक्झॅक्टली उलटी स्थिती एका स्त्रियांच्या राज्याचं तर भागवतात येत आहे पुढं, की स्त्रियांच्या राज्याची, मला वाटतं ती नवनाथांच्या ह्याच्यातली गोष्ट आहे, की मारुतीच्या हुंकाराने फक्त तिथल्या स्त्रिया गर्भ धारण करायच्या. म्हणजे एकदम उलट स्थिती आहे. आणि हे सत्य आणि त्रिवार सत्य आहे असं सांगितलं जातं. म्हणजे नवनाथांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले, म्हणजे ते सत्यच असणार. ते जाता जाता मला आठवलं की गर्भपात आणि गर्भ धारणा या दोन्ही क्रिया कशा, ज्या म्हणजे नैसर्गिक नसून अनैसर्गिक कारणांमुळे कशा घडत होत्या, आणि ते सर्वश्रुत होतं हे इथं लक्षात आलं म्हणून हे सांगितलं. आज पण मायावी पुरुषात अनेक मय दानवाचा पुत्र असुरबल राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचली आहे. त्यातील काही आज पण मायावी पुरुषात पाहायला मिळतात. त्याने एकदा जांभई घेतली तर त्याच्या तोंडातून त्यावेळेस स्वैरिणी, कामिनी बाहेर पडल्या व पुंछली अशा 3 प्रकारच्या वेश्यांची नावं सांगितली. प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न केल्या. त्या लोकी राहणाऱ्या पुरुषांना हाटक नावाचा रस पाजतात आणि संभोग करण्यासाठी बलवान बनवतात. पण त्यांच्याबरोबर आपला म्हणजे जे काही वेगवेगळे चाळे करतात, त्यातून त्या हाटक रस पिऊन मनुष्य मदांध होतो आणि आपल्याला 10,000 हत्तीचे बळ आले असं समजतो आणि जणू काही मी सिद्ध आहे, मी ईश्वर आहे, अशा प्रकारच्या बढाया मारायला लागतो. त्याच्या खाली वितल लोकात भगवान हटकेश्वर नावाने महादेवजी आपले पार्षद भूतगणांसहित राहतात. ते प्रजापतींच्या सृष्टीच्या वृद्धीसाठी भवानी बरोबर विहार करतात. या दोघांच्या तेजामधून तिथे हाटकी नावाची श्रेष्ठ नदी निघाली. तिचे तो जे म्हणजे हाटक नावाचे जे, एक मिनिट,
तिचे पाणी वायूने भडकलेला अग्नी सहजच फार उत्साहाने पितो आणि तो जे हाटक नावाचे सोने थुंकतो त्यातून बनलेली आभूषणे दैत्यराजांच्या अंतःपुरातल्या स्त्रिया आणि पुरुष सर्वजण धारण करतात. वितलाच्या खाली सुतल लोक आहे. तेथे महायशस्वी पवित्र कीर्ती विरोचन पुत्र बली राहतात. भगवंताने इंद्राचे प्रिय करण्यासाठी आदितीच्या गर्भातून बटू वामन रूपात अवतीर्ण झाले. त्यांच्याकडून तीनही लोक छिनले आणि मग भगवंताच्या कृपेने त्यांचा या लोकात प्रवेश झाला. त्यांना इथे जशी उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे तशी इंद्रादीकडे पण नाही. तरी ते मात्र पूज्यतम प्रभूच्या आपल्या धर्माचरणाप्रमाणे आराधना करत आजही निर्भयतेने राहतात. पण ते पाताळात राहतात आणि त्यांना श्रेष्ठ म्हणून कोणी पूजत नाही. बलीला श्रेष्ठ आपण म्हणतो पण बलीचं पूजन करायला असं म्हणजे आराध्य दैवत म्हणून पूजायला जात नाही. असं राजन, संपूर्ण जीवाचे नियंता एवं आत्मस्वरूप परमात्मा भगवान वासुदेव जसे पूज्यतम पवित्रतम पात्र असल्यामुळे पवित्रतम पात्र आल्यावर त्यांना परमश्रद्धेने आदराने स्थिर चित्ताने दिलेल्या भूमिदानाचे तसे काही मुख्य फळ नाही की बली सुतल लोकाचे ऐश्वर प्राप्त झाले. हे ऐश्वर तर अनित्य आहे, परंतु ते भूमिदान साक्षात मोक्षाचे द्वार आहे. भगवंताचे तर शिंकताना, पडताना, घसरताना एखाद्या वेळी जरी नाव घेतले तरी सहजच मनुष्य कर्मबंधनास काटून टाकतो आणि की जो मनुष्य लोक ह्या कर्मबंधनाला योग साधन आदी अन्य अनेक उपायांना आश्रय घेऊनही कष्टाने काटू शकतात. सहजतेने सांगितलं. म्हणून जुनी लोक तर आवर्जून सांगायची की शिंक आले की हरी हरी विठ विठ असं म्हणायचे. ते म्हणजे हे आपण पाहिलेलं आहे. तर ते म्हणजे आपणही काय म्हणायचं अंमलात आणायला हरकत नाही की सोपं आहे, करायला सोपं आहे. आणि ती म्हणजे काय म्हणतात त्या वेळा ह्या तमोगुण प्रधानच आहेत असं म्हणजे एके ठिकाणी वाचलंय मी पूर्वी. भागवतकारांनी त्याच्यावर विश्लेषण केलंय की शिंकताना, पडताना, घसरताना त्याच्यात तुमचं काहीतरी तमोगुणाचा उद्रेक असतो किंवा काहीतरी एखादी निगेटिव्ह गोष्ट तुमच्याकडनं म्हणजे घडत असते किंवा तुमच्या बाबतीत घडवायची असते. असं जे काही असतं त्यावेळेस आपण सावध राहून ते हरिहरी किंवा शिव जे काही आपल्या तोंडात नाव असेल ते घ्यावं असं आवर्जून सांगितलं जातं. ते इथं त्यांनी उल्लेख आला म्हणून सांगितलं. आपल्या संयमी व ज्ञानी भक्तांना स्वस्वरूप प्रदान करणारे समस्त प्राण्यांची आत्मा श्री भगवंतास आत्मभावाने केलेल्या भूमिदानाचे हे फळ होऊ शकते? म्हणजे हे फळ होऊ शकत नाही. असं भगवंताने तर बलीस त्याच्या सर्व स्वदानानंतर आपली विस्मृती करवणारे हे मायामय भोग ऐश्वर दिले आणि त्याच्यावर काही विशेष अनुग्रह केला नाही. ज्यावेळी काही अन्य उपाय न पाहून भगवंताने याचकाचे रूपाने छलकपटाने त्रिलोकांचे राज्य त्याच्याकडून हुसकून घेतले व त्याच्याजवळ त्याचे केवळ शरीर फक्त राहू दिले, तेव्हा वरुण पाशांनी बांधून पर्वताच्या गुहेत सोडताना त्याने म्हटले की खेद आहे की ह्या ऐश्वर्यशाली इंद्र व विद्वान असूनही आपला खरा स्वार्थ सिद्ध करण्यात कुशल नाहीत. यांनी संमती घेत्यासाठी अनन्य भावाने बृहस्पतीजींना आपले मंत्री बनवले. एक मिनिट, एक पान हे झालंय माझं, निघत नाहीये का हरवलंय. एकदम 24वा श्लोक आला असो. पण एकूण श्री विष्णू म्हणजे एक श्लोकाचं त्या गाळलं गेलंय. श्री विष्णू भगवंतांना त्याचे अनन्य दास्यत्व न मागता त्यांच्याद्वारे माझ्यासाठी आपणहून हे भोग मागितले. हे 3 लोक तर केवळ एक मनवंतर पर्यंत राहतात. जो अनंत काळाचा एक अवयव मात्र आहे त्या भगवत कृपेपुढे हे भले हे तुच्छ भोगांना काय मूल्य आहे. म्हणजे भगवंत त्याच्याकडे दीर्घकाळासाठी म्हणजे कायमसाठी थोडक्यात मी दास होऊन राहतो असं जे म्हणाले त्यांनी त्याच्यात त्याला आनंद झालाय. म्हणजे त्याच्यात कुठेतरी त्याचा जो काही सत्वगुण 1% होता तो 100% गेलाय म्हणायला हरकत नाही.
पण तरीही तो पाताळात आहे. आमचे पितामह प्रल्हादजींनी भगवंताच्या हातांनी आपले वडील हिरण्यकश्यपूंना मारले गेल्यावर प्रभूच्या सेवेचाच वर मागितला होता. आता हा बली सुद्धा ज्ञानी आहे, शेवटी तो राजाच असतो, त्याच्यावर संस्कार असतात आणि तो भक्तांच्या कृपेच्या भगवंताची कृपा असणाऱ्या कुटुंबातला आहे. म्हणून तो आता हे सगळं स्वतः बोलतोय की आमचे पितामह म्हणजे प्रल्हादाचा हा नातू पंटू भगवंताच्या हातांनी आपले वडील हिरण्यकश्यपूंना मारले गेल्यावर प्रभूंच्या सेवेचाच वर मागितला. भगवान पण देऊ इच्छित होते, तरी पण त्यांच्यापासून दूर राहणारे समजून म्हणजे कोणताही वर दिला की देव आपल्याला दूर करतो आपल्यापासून, असा त्याचा समज असल्यामुळे त्यांना आपल्या पिताचे निष्कंटक राज्य त्यांनी स्वीकारले नाही. ते फार महानुभाव होते. माझ्यावर तर भगवंताची कृपा आहे, ना भगवंताची कृपा न माझ्या वासना शांत झाल्या, तर मग माझ्यासारखा कोण पुरुष त्यांच्याजवळ पोचण्याचे साहस करू शकेल. थोडक्यात मी काय आपणहून पोचलो नव्हतो, पण तरी सुद्धा देव माझ्याकडे कसे आले हे बली महाराज सांगत आहेत. शेवटी भगवंत त्यांच्याकडे गेलेत म्हणजे त्यांचं कुठंतरी श्रेष्ठत्व होतं ना, काहीतरी श्रेष्ठत्व होतं, हे आपल्यासारख्यांनी मान्यच करायला पाहिजे. ते फार महानुभाव होते. माझ्यावर तर न भगवंताची कृपा न वासना माझ्या शांत झाल्या, तरी पण ते समोर आले माझ्या. राजन, या बलीचे चरित्र आम्ही म्हणजे पुढं पण सांगणार आहे असं ते शुकमुनी सांगतायत. आपल्या भक्ताप्रती भगवंताचे हृदय दयेने भरलेले राहते. त्यामुळे अखिल जगताचे परमपूजनीय गुरु भगवान नारायण हातात गदा घेऊन सुतल लोकात राजा बलीच्या दरवाजावर सतत उपस्थित राहतात. एका वेळी जेव्हा दिग्विजय करत घमंडी रावण तिथे पोचला, तेव्हा त्याला भगवंतानी आपल्या पायांच्या अंगठ्यानेच ठोकरले व लाखो योजने दूर फेकले. सुतल लोकाच्या खाली तलातल आहे, तिथे त्रिपुराधिपती दानवराज मय राहतात. पहिल्या 3 लोकांना शांती प्रदान करण्यासाठी भगवान शंकराने त्याची तिन्ही पुढे भस्म केली होती. पुन्हा त्यांच्याच कृपेने त्यांना हे स्थान मिळाले. ते मायावींचे परमगुरु आहेत, महादेवजींद्वारे सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांना सुदर्शन चक्राचे पण भय वाटत नाही. त्याच्या खाली महातलात कद्रूपासून उत्पन्न झालेले अनेक डोकीवाल्या सर्पांचा क्रोधवश नावाचा समुदाय आहे. त्यात कुहक, तक्षक, कालीय, सुषेण ह्या प्रधान जाती आहेत. त्यांना मोठमोठे फणे आहेत. ते सदा भगवंताचे वाहन पक्षीराज गरुडास भितात, पण तरी पण कधी कधी आपल्या स्त्री, पुत्र, मित्र, कुटुंबासहित त्यांच्या संगतीने प्रमत्त होऊन मुक्त विहार करतात. त्याच्या खाली रसातळात पणी नावाचे दैत्य व दानव राहतात. त्यात निवात कवच, कालेय, हिरण्य पुरवासी पण म्हणतात. त्यांचा देवतांशी विरोध आहे. हे जन्मापासून बलवान आणि महान साहसी असतात, परंतु ज्यांचा प्रभाव संपूर्ण लोकात पसरलेला आहे, त्या श्रीहरीच्या तेजाने बलाभिमान चूर्ण झाल्यामुळे हे सापाप्रमाणे लपून छपून राहतात. तसेच इंद्राची दूती शर्माने उच्चारलेल्या मंत्रवर्ण रूप वाक्याने म्हणजे शापवाणीने सर्वदा इंद्रास मात्र भिवून राहतात. रसातळाच्या खाली पाताळ आहे. तिथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर व देवदत्त इत्यादी मोठे क्रोधी व मोठमोठ्या फण्यांचे नाग राहतात. त्यात वासुकी नाग प्रधान आहे. त्यातील काहींना तर पाय, काहींना 7, कुणाला 10 तर कुणाला 100, कुणाला 1000 मस्तके आहेत, म्हणजे फणे म्हणतो ते आपण. त्यांच्या फण्यांच्या वर झगमगणारे मणी आहेत व त्याच्या प्रकाशाने पाताळ लोकीचा सारा अंधकार दूर होत असतो. इतकं त्याचं तेज विलक्षण आहे. हे व्यासांनी वर्णन केलंय. आता पुन्हा मला फिरून एक गोष्ट निदर्शनास आणावी वाटते की आता पुढे संकर्षण देवाचं म्हणजे विवरण आणि ती स्तुती येते. पण आत्म्याचा प्रवासाचं वर्णन किंवा हे खगोल भूगोल वर्णन किंवा हे आपण कसं जातो, कुठं जातो ह्याचं जे वर्णन आलेलं आहे आणि
आपल्याकडं एक वेगळ्या आयामाने सांगितलं ह्यांनी, तर व्यासांनी तर 6,000 16,000 10,000 योजन म्हणजे आकडे दिलेत. पण ज्यावेळेस आता म्हणजे सायकोलॉजिस्ट म्हणा किंवा असे संशोधन, मनावर संशोधन करणारे किंवा आपल्या या खगोलीय संशोधन करणारे किंवा सोल ऑफ जर्नी याचा अभ्यास करणारे ही लोक ज्यावेळेस याचा अभ्यास करतायत आणि त्यांना ज्या गोष्टी निदर्शनास येतात त्याच्यात हा प्रकार पाहायला मिळतो की जे व्यासांनी वर्णन केलंय किंवा जे उपनिषदांमध्ये पर्टिक्युलर पाहायला मिळतं. एकतर आता सोल ऑफ जर्नी आपण तर सगळंच युट्यूबवर बघत असतो सर्रास, पण त्याच्यात त्यांनी एका आत्म्याचा मायकेल नावाचा जो डॉक्टर आहे त्यांनी अगदी रिसेंटली त्यांनी हे सगळे रिसर्च करून हे केले. जवळजवळ 100 केस त्यांनी सॉल्व्ह केलेत, म्हणजे सॉल्व्ह केलेत इन द सेन्स एक्सपेरिमेंट केलेत. त्याच्यात त्याने प्रत्येक जीवाला हो हिप्नोटाईज करून ते अशा स्टेजला न्यायचे की हा जन्म तुमचा झाला नाहीये आणि मागच्या जन्मातनं तुमची मुक्ती झाली आहे. मग मधला जो स्पेस आहे तिथं नेऊन तिथं तुम्ही काय केलं आणि मग त्याचं जे त्यांना आलेले अनुभव ते सगळं त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं. त्या जीवानी जे काही सांगितलं, कुठं गेलो काय गेलो ह्याचं इतकं सुरेख वर्णन आहेत आणि ते आपल्या ह्या सगळ्या वर्णनाशी कुठं ना कुठं जुळतंय. हे मी खूप आठवत होते, कुठं ना काही अलीकडचं वाचलंय पाहिलंय आणि ते अचानक मला सोल ऑफ जर्नीचं आठवलं म्हणून मी पुन्हा ते बघितलं. तर ते खरोखर खूप मिळतं जुळतं आहे की तो जो आपला सोल असतो तो सांगतो मी कधी म्हणजे ह्या देहात येण्यापूर्वी मी काय केलं. आपणच आपलं सगळं नियोजन करून येत असतो. म्हणजे कुठं त्या एकाने सांगितलंय की मी न्यूयॉर्कला जायचं ठरवलं आणि आपल्या बरोबर एक कोणीतरी गाईड असतो आणि तो गाईड आणि काय म्हणतात आपण त्याला परमात्मा वगैरे म्हणतो, पण इथं त्या लोकांनी सांगितलंय कोणीतरी मला एक सिक्युअर करणारी आणि गाईड अशी व्यक्ती बरोबर असते आणि मी त्याच्याशीच सांगत होतो, बोलत होतो. नुसतं मनाने कंट्रोल करायचं, विचाराने जायचं की मला इथं जन्म हवाय की लगेच न्यूयॉर्क शहर आणि इथं न्यूयॉर्क आहे मला माहिती आहे. मग तो माणूस सांगतो की मी त्याच्यात कुठं जन्माला यायचं, त्यांच्या कोणत्या घरात यायचं, म्हणजे किती दिवस जगायचं, मी अपंग व्हायचं का सरळ व्हायचं, म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी तो जो काही सोल आहे, आत्मा आहे, हे आपण म्हणजे हे आपण डिसाईड करून कसं येतो ह्याच्यावर त्यांनी तो म्हणजे ते त्यांची जी शृंखला आहे ती सगळी त्याचा आहे आणि त्यांचं ह्याचा संदर्भ त्यांनी मला दत्त भार्गव संवादाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे खरोखर खरं आहे. आपले सगळे ग्रंथ शब्दशः खरे आहेत. आता तो जो आत्म्याचा प्रवास आहे तो म्हणतो मी झपाट्याने मागं असा कुठंतरी फेकला गेलो आणि कुठं गेलो कळलं नाही, पण त्याला खूप ते गंमत वाटत होती. कोणीतरी बरोबरही आहे असं कळत होतं आणि एके ठिकाणी मी जसं तो म्हणलं रस्ता कसा आहे, तर ते म्हणजे रस्ता वगैरे नाही, मी फ्लोट करतोय म्हणजे तरंगतोय. कुठं गेलायस म्हणजे आणि मग काही मधनच त्याला थोडीशी भय वाटतं, मी भिलोय म्हणतो. तो सांगत असतो, तो म्हणतो भीती का वाटतेय, तर म्हणे नाही नाही ती मगाशी वाटली पण गेलं भय, कारण इथं कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी आहे आणि ती इतकी प्रचंड आहे की तुमच्या मनातली भीती इथं टिकूच शकत नाहीये आणि असं काहीतरी विलक्षण आहे आणि मला खूप आवडतंय. मग ते म्हणले की काय दिसतंय, तर म्हणजे थ्रू आउट सर्वत्र एक स्क्रीन असल्यासारखं आहे. आपण मनाने काही संकल्प करायचा अवकाश की तो तिथं वर दिसतो. असं हे खूप म्हणजे जसं आपण स्वप्नात बघतो अशा प्रकारचं खूप म्हणजे ते सगळं इंटरेस्टिंग विषय आहे. पण मला हे आता वितल, तलातल, महातल, पाताळ हे जे सगळे वर्णन व्यासांनी केलेली आहेत ह्याची आणि किंवा स्वर्गाची स्वर्गाची वर्णनं केली आहेत या सगळ्याचा आणि हे सगळा प्रवास एक आत्मा करत असतो हे जे आपल्याकडे सांगितलंय उपनिषदांमध्ये वगैरे सांगितलंय ते त्याचा संदर्भ 100% आता ही सायंटिस्ट लोक खरं करून दाखवायला लागलेत आणि त्याला आपले ग्रंथ प्रमाण ठरायला लागलेत. याबद्दल खूप आपल्याला आनंद म्हणजे व्यक्त करावा वाटतो आणि ते लक्षात आलं माझ्या आणि मला काल परवापासून हे सगळं जे वर्णन आहे ते म्हणजे काहीतरी तर अलीकडल्या लोकांनी त्याच्यावर संशोधन केलं असेल आणि मी त्याचं वाचलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं होतं म्हणून मला
सारखं ते कुठे कुठे असं वाटत होतं. ते काल परवा मी पुन्हा काल संध्याकाळीपासून बघते, ते सोल ऑफ जर्नीमध्ये मला मिळालं आणि खूप सुंदर आहेत त्या सगळ्या. म्हणजे त्या एकूणच ती सिरीज, म्हणजे आता तुम्ही ते काढून बघू शकता युट्यूबला. आपल्याला ते बाकीचं काही बघण्यापेक्षा हे आपल्या आत्म्याचा प्रवास किंवा कुठल्याही आत्म्याचा प्रवास कसा असतो हे बघण्यात खूप इंटरेस्ट, म्हणजे छान मजा येते आणि एक वेगळंच लेवलला आपण जातो. ते मला आता विशेष नमूद करावं वाटतं. भागवताशी संलग्न नाही असाही विषय नाही म्हणून मी ते फक्त नमूद केलं. आता पुढे शुकदेवजी सांगतात की राजा, पाताळ लोकीच्या खाली 30,000 योजन दूर अनंत नावाने विख्यात तर भगवंताची तामसी नित्यकला आहे. ही अहंकार रूपी असल्यामुळे द्रष्टा दृश्य यांना खेचते व एकटते. त्यामुळे रात्र आगमनाचे अनुयायी भक्तजन हिला संकर्षण असं म्हणतात. ह्या भगवंताच्या अनंतास 1000 मस्तके आहेत. त्यातील एकावर ठेवलेला हे सारे भूमंडल मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. प्रलय काल उपस्थित झाल्यावर जेव्हा त्यांना या विश्वाचा उपसंहार करण्याची इच्छा होते, त्यावेळी त्या क्रोधवश फिरणाऱ्या मनोहर भ्रुकुटीच्या मध्ये संकर्षण नावाने रुद्र प्रकटतात आणि त्यांची ती विहर संख्या 11 आहे. हे सर्व 3 डोळेवाले आहेत. हातात 3 टोकांचे शूल, त्याला त्रिशूल म्हणायचं, ते धारण केलेले असतात. भगवान संकर्षणाचे चरणकमल गोल गोल व स्वच्छ अरुणवर्ण नखमण्यांच्या रांगेप्रमाणे दैदिप्यमान आहेत. जेव्हा जेव्हा प्रधान भक्तगणांसहित अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात, तेव्हा त्यांना त्या नखमण्यात आपली कुंडल कांती मंडित कमनीय कपाळ मनोहर मुखारविंदाची मनमोहिनी झलक असते, म्हणजे दिसते व ते त्या आनंदाने सुखावतात. म्हणजे किती रमणीय वर्णन व्यासांनी केलंय खरंच. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामनांनी त्यांच्या अंगमंडलावर चांदीच्या खांबा समान सुशोभित लांब लांब शुभ्र वर्णांच्या सुंदर भुजांवर लालिमा चंदन कुंकवाचा लेप करतात. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने घुसळले जाऊन त्यांच्या हृदयात काम संचारतो व त्या त्यांच्या मदविवल सकुरुण अरुण नयन कमलांनी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित मुखारविंदामध्ये रमून जातात. हे अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या अमर्ष म्हणजे असहनशीलता रोषामुळे त्यांच्या वेगाला रोखून तिथे समस्त लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत किंवा होतात. देवता, असुर, नाग, सिद्ध, गंधर्व, विद्याधर मुनिगण भगवान अनंताचे ध्यान करत असतात. त्यांचे डोळे सदैव प्रेममदाने आनंदित चंचल व विव्हल असतात. ते सुललित वचनामृताने आपले पार्षद आणि देव इत्पांना संतुष्ट करतात. त्यांच्या अंगावर नीलांबर व कानात एक कुंडल झगमगत असते. तसेच त्यांचा सुडौल व सुंदर हात सतत मुठीवर ठेवलेला असतो. परीक्षित, अशा प्रकारे भगवान अनंत महात्म्य श्रवण करत व ध्यान करण्याने मुमुक्षूंच्या हृदयात आविर्भूत होऊन त्यांच्या अनादिकालीन कर्मवासनेच्या ग्रंथी सत्व रजतमो गुणात्मक अविद्यामय हृदय ग्रंथी तत्काळ छाटून टाकतात. त्यांच्या गुणांचे एकदा ब्रह्माजी पुत्र नारदाने तंबोऱ्यावर गंधर्वांसमोर भर समेमध्ये गायन केले. ज्यांची केवळ दृष्टी पडताक्षणीच उत्पत्ती स्थिती व प्रलयाच्या हेतुभूत सत्वादी प्राकृत गुण आपापल्या कार्यात समर्थ होतात. ज्यांचे स्वरूप अनादी आहे, अनंत आहे, तथापि जे एकटे असूनही या नानात्मक प्रपंचात स्वतः धारण केले आहे, अशा भगवान संकर्षणजींना कोण जाणू शकणार नाही किंवा कोण जाणेल? ज्यात ह्या कार्यकारण स्वरूपी सारा प्रपंच भारात आहे, तसेच आपल्या प्रियजनांचे चित्त आकर्षित करण्यासाठी ज्या वीरतापूर्ण लीलांना पराक्रमी सिंहाने आदर्श मानून आपलेसे केले, ते उदारवीर्य संकर्षण भगवानांनी आमच्यावर कृपा केली व हे विशुद्ध रूप घेतले आहे. ज्यांचे नुसते नाव ऐकल्याने
पीडित पुरुषाची पीडा संपते. पर्वत, नद्या, समुद्रादींनी संपूर्ण भूमंडल त्या सहस्त्रशीर्षा भगवंताच्या एका मस्तकावर एका रजकणा समान ठेवले आहे. ते अनंत आहेत, त्यामुळे त्यांच्या पराक्रमाचे काही परिमाण सांगता येत नाही. ते कोणाला 1000 जिव्हा आहेत, तर कोणाला त्या परमात्म्याच्या पराक्रमाचा गौरव करण्याचे ज्याला 1000 जिव्हा आहेत, तो सुद्धा भगवंताच्या पराक्रमाचा गौरव करण्याला असमर्थ आहे. वास्तविक त्यांचे वीर्य, गुण, प्रभाव असीम आहे. ते असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळाच्या मुळात आपल्या महिम्यात स्थित आहेत, स्वतंत्र आहेत. राजन, भोगांच्या कामना करणाऱ्या पुरुषांसाठी आपल्या कर्मानुरूप प्राप्त होणाऱ्या भगवंताने रचलेल्या ह्याच गती आहेत. त्याप्रमाणे मी गुरुमुखातून जे ऐकलं ते मी तुला ऐकवलं. मनुष्याला प्रवृत्ती रूप धर्माच्या परिणामांची प्राप्ती होणाऱ्या ज्या परस्पर विरोधी उंच नीच गतिरोधी आहेत, त्या इतक्या मी तुला ऐकवल्या की त्या तुझ्या सर्व प्रश्नांना सोडवणाऱ्या आहेत असं मला वाटतं. राजा, तुला आणखी आता काय ऐकायचं असलं तर सांग. मग तो राजा म्हणतो की म्हणजे 5व्या स्कंदाचं हे पराकोटीचं एक हे सांगितलेलं आहे. सगळेजण भयभीत, आपल्याला सुद्धा भयभीत व्हायला होतं की आपण काय करत असतो. नकळत कित्येक गोष्टी आपण स्वतःला कधीच पापी म्हणत नाही. संभावित लोक आपण तर नाहीच म्हणत, पण ह्या नरकाच्या ज्या योजना आता राजाने हा प्रश्न विचारलाय आणि हे पुढे जे वर्णन आलंय ते जे आहे ह्याच्यात आपल्याला प्रत्येक कुठं ना कुठं तरी आपण आहे, त्याच्यात आपल्याकडनं घडतंय असं जाणवत राहतं. हे आता पुढचं वर्णन. आणि त्याने तो खूप घाबरतो आणि मग पुढे 6व्या स्कंदात नाम महात्म्य किंवा हे सगळ्यातून सुटायला परमेश्वर प्राप्ती कशी आपण करून घ्यायची हे सांगितलंय. तर इथं आता ते म्हणतात की महर्षे, लोकांना ही जी उंच नीच गती प्राप्त होते त्यात एवढा फरक काय? शुकदेवजी म्हणाले, राजन, कर्म करणारे पुरुष सात्विक, राजस, तामस प्रकारचे असतात. त्यांच्या श्रद्धेत फरक असतो. त्यांचे स्वभाव आणि श्रद्धेच्या भेदाने त्यांच्या कर्माची गती भिन्न असते आणि ते थोड्या अधिक रूपात ह्या गती सर्व कर्तव्याने प्राप्त होत असतात. आणि अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणारे पण त्यांच्या श्रद्धेच्या असमानतेमुळे समान फळ त्यांना मिळत नाही. तथापि अनादि अविद्यावश होऊन कामनापूर्वक केलेल्या त्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून की हजारो प्रकारची नरकाचे वर्णन मी करतो, ते तू आता ऐक. खरोखर इतकं वर्णन नरकाचं केलंय. राजा परीक्षित पुन्हा विचारतोय, म्हणजे तो एक मुमुक्षू म्हणूया आपण, त्याच्याही पुढचा आहे. आता खरं त्याला इतके प्रश्न पडतायत ह्या स्टेजला सुद्धा. उद्या समोर मृत्यू आहे, पण तो सजग श्रोता आहे, त्यामुळे ते प्रश्न विचारताय. भगवन, आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक ह्याच पृथ्वीचे काही देश व विशेष आहेत अथवा त्रिलोकीच्या बाहेर आहेत. त्यांची जागा कुठे आहे याबद्दल मला खूप कुतूहल आहे, तर मग कृपया आपण ते सांगावं असं ते. शुकदेवजी म्हणतात, अरे नाही राजन, ते त्रिलोकीच्या आतच आहे. तसेच दक्षिणेच्या बाजूला पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर ते स्थान स्थित आहे. ते अत्यंत एकाग्रतापूर्व, म्हणजे ह्या देशात अग्निश्वात आदी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशधरांसाठी मंगल कामना करत असतात. या नरक लोकात सूर्याचा मुलगा पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसहित राहतो. भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांद्वारे इथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापांच्या फळांचा दंड ते देत असतात. परीक्षित, कोणी लोक नरकांची संख्या 21 सांगतात. आता आम्ही नाम, रूप, लक्षणांवरून त्यांचे क्रमशः वर्णन करतो, ते तू ऐक. त्यांची नावं अशी आहेत: तमिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभिपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, सप्तसुमे, वज्रकंटक, शाल्मली, वैतरणी, कुयोद, प्राणरोध,
विशसन, लाला भक्ष, सारमेयादन, आवीची आणि अधप्पान ही होय, ही 28 नरक आहेत असे. जो पुरुष दुसऱ्यांचे धन, संतान, स्त्रियांचे हरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशाने बांधून जबरदस्तीने तामिश्र नरकात ढकलतो. त्या अंधकारमय नरकात त्यांना अन्न पाणी न देणे, दंड मारणे, भीती दाखवणे इत्यादी अनेक उपायांनी पीडित करतात. त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो मूर्छित होतो, वारंवार मूर्छित होतो. आपला हा देह जरी नसला तर कारण देह तिथं असतो आणि त्याला ह्या यातना पोचत असतात. कारण हा देह आपण इथंच सोडून जातो. पण नरकात किती भयानक अवस्था जीवाची होते त्याचं अत्यंत वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे जो पुरुष कोणा दुसऱ्याला धोका देऊन त्याची स्त्री आधी भोगतो त्याला अंधतामिश्र नरकात तो पडतो. तेथील यातनात पडून तो मुळातून कोलमडलेल्या तुटलेल्या वृक्षापणे वेदनांमुळे शुद्ध हरपून बसतो. त्याला काहीही सुचत नाही म्हणून त्याला अंधतामिस्त्र म्हणतात. जे पुरुष ह्या लोकी हे शरीर म्हणजेच मी आहे, स्त्री धनादी माझे आहेत अशा बुद्धीने दुसऱ्या प्राण्यांशी द्रोह करतात, निरंतर आपल्या कुटुंबाच्याच पालन पोषणात व्यग्र असतात, ते आपले शरीर सोडल्यावर आपल्या पापामुळे स्वतःहून रौरव नामक नरकात पडतात. ह्या लोकी त्याने जितक्या जीवांना जितक्या प्रकारांनी कष्ट दिलेत, परलोकी यमयातनेची वेळ आल्यावर ते जीव रुरु म्हणजे संतापाने दग्ध होऊन त्याला कष्ट पोचवतात व त्यासाठी त्या नरकाचे नाव रौरव असे आहे. रुरु हा हे सापापेक्षा अधिक क्रूर स्वभावाचे एका जीवाचे नाव आहे. असाच महारौरव नरक आहे. ह्यात तीच व्यक्ती जाते की जो अन्य कुणाची पर्वा न करता फक्त स्वतःच्या शरीराचे पालन पोषण करतो. तिथे कच्चे मांस खाणाऱ्या रुरु नामक मांसाच्या लोभाने प्राणी म्हणजे लुरु नामक प्राणी त्यांना मांसाच्या लोभाने काटतात, म्हणजे टोचतात, सतत त्यांचे लचके तोडतात. जो क्रूर माणूस ह्या लोकी आपले पोट भरण्यासाठी जीवित पशु किंवा पक्षी शिजवतात आणि प्राणी पक्षी खातात, त्या हृदयहीन राक्षसांपेक्षाही भयावह पुरुषाला यमदूत कुंभिपाक नरकात घेऊन जातात. म्हणजे आजची तर सगळीच जनसंख्या तिकडं जायला पाहिजे, कारण सगळेच जण प्राणी मटण आणि मांस खाणारेच आहेत. कुंभिपाक नरकात घेऊन जातात व उकळत्या तेलात टाकून शिजवतात. जो पुरुष ह्या लोकी माता पिता ब्राह्मण वेदांना विरोध करतात त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. त्यांचा घेर 10,000 योजन एवढा आहे. याची भूमी तांब्याची आहे. त्यावर जे तापलेले मैदान आहे त्यावर वरच्या बाजूने सूर्य, खालून अग्नीचा दाह असतो आणि तिथे पोचलेला पापी हा तहान भुकेने व्याकुळ होऊन जातो. त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते. त्याची बेचैनी इतकी वाढते की तो कधी बसतो, कधी आडवा होतो, कधी धडपडतो, कधी उठतो, कधी इतस्तता धावतो. अशा प्रकारे त्या नरपशूच्या शरीरावर जेवढे रोम आहेत तितकी 1000 वर्ष त्याला त्या दुर्गतीत राहावे लागते. किती भेसूर वर्णन केलेलं आहे. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आणि ह्याचं वर्णन म्हणजे माणसाला धाक बसावा म्हणून केलं आहे असं काही लोक म्हणतात. भले त्या हेतूने तरी असू दे, पण आपण किती म्हणजे सावधानतेने जगायला पाहिजे किंवा वागायला पाहिजे याचं भान लोकांनी किमान हे वाचून ठेवावं. फक्त नरकाचा अध्यायाचं वाचन 5व्या स्कंदातला हा शेवटचा अध्याय, त्याचं जर वाचन नित्य केलं तर माणूस कुकर्माकडे प्रवृत्तच होणार नाही. हे अगदी 100% खरं वाटतं. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती नसताना आपला वैदिक मार्ग सोडतो हे किती महत्वाचं आहे. वैदिक मार्ग आणि फक्त अग्निहोत्र करणं म्हणजे वैदिक मार्ग धरणं नाही. हे मी पुन्हा एकदा सांगते. वैदिक मार्ग धरण्यामध्ये तुम्ही सत्य, दान, तप, कर्म, स्वाध्याय, शिवसंकल्प हे सगळेच वेदांच्या 10 आज्ञा ज्या सांगितल्या त्या सगळ्याचा बरं अशक्य नाहीये.
हे आजच्या काळात शक्य आहे, कोणत्याही काळात शक्य आहे. असंच हे सगळं आहे. म्हणून इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जो वेदोक्त मार्ग कारण नसताना सोडतो, म्हणजे कित्येक माझ्या मैत्रिणी मला माहिती आहेत की संध्याकाळी अग्निहोत्राच्या वेळी घरात गोऱ्या असतात, गाईचं तूप असतं, पात्र असतं, वेळ असतो, पण कंटाळा आला किंवा नको बॉस सगळ्यांमध्ये गप्पा मारत बसलोय, केवळ एवढ्या कारणास्तव त्या अग्निहोत्र सोडतात. म्हणजे एकदा आपण स्वीकारलंय ना, एक 2 मिनिटात करून पुन्हा येऊन तुम्ही गप्पात जॉईन होऊ शकता ना. आणि खरोखर काही अवघड नाहीये. आणि हे मी कुणीतरी सांगते नाही, हे वेद सांगतायत, हे श्रीमद भागवत सांगतंय. म्हणून आपल्याला करणं किती अनिवार्य आहे हा विषय पुन्हा पुन्हा लक्षात घेण्यासारखा आहे. नाहीतर घोर नरकात पडायला होतंय. कोणत्याही प्रकारची आपत्ती नसताना आपला वैदिक मार्ग सोडतो व अन्य पाखंडपूर्ण धर्माचा आश्रय घेतो, त्याला यमदूत असिपत्र वन नरकात घेऊन चापकाने मारतात. जेव्हा मारातून वाचण्यासाठी तो इकडे तिकडे पळतो, तेव्हा त्याचे सारे अंग तालवनाच्या तलवारी समान तीक्ष्ण पानांनी त्याच्या दोन्ही बाजूंना आरे असतात, ते टोचू लागतात. म्हणजे त्या वनातून जातो की ते तालवन म्हणजे असं की त्या पानाला सगळ्या बाजूने धारदार हे आहेत, पाती आहेत, आणि ती सगळी सर्वांगाला टोचतात. आणि तो अत्यंत वेदनेने हाय हाय मेलो मेलो म्हणून ओरडत असतो. पावलो पावली बेशुद्ध होतो. आपला धर्म सोडून पाखंड मार्गाने चालणाऱ्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ हे भोगावेच लागते. ह्या लोकी जो पुरुष राजा अथवा राजकर्मचारी होऊन एखाद्या निरपराध मनुष्यास दंड देतो अथवा ब्राह्मणास शरीर दंड देतो, तो महापापी मेल्यावर सुकरमुख नरकात पडतो. तिथे जेव्हा महाबली यमदूत त्याचे अंग तुडवतात, तेव्हा तो चरखा फिरणाऱ्या उसाप्रमाणे पीडित होऊन त्याप्रमाणे या लोकीत म्हणजे सतावला जातो. आणि निरपराध प्राणी रडत ओरडत होते ह्या लोकीत, म्हणजे त्याला विनवण्या करत होते. तशाच प्रकारे हा आर्त स्वरात ओरडून शेवटी मूर्छित होतो. जो पुरुष ह्या लोकी ढेकूण आदी मारतो, तो त्यांचाही द्रोह करण्यामुळे अंधकूप नरकात पडतो. हे तर आपण सर्रास करतो ना, पण निदान ते करताना कृष्णार्पण म्हणावं किंवा शिवशिव म्हणावं, काहीतरी ज्याचा आपल्याला दोष लागू नये असं आपण काही करायला पाहिजे. नामस्मरण करत करायचं की, कारण किडा मुंगी काहीतरी ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला अनिवार्य असतं मारणं, किंवा मुंग्यांचं औषध घालणं, उंदीर मारणं, हे तर आपण सर्रास करतच असतो. पण त्यावेळेस काहीतरी आपण त्याच्यातनं सुटका करून घ्यायला परमेश्वराचं चिंतन करावं किंवा नामस्मरण करत त्यालाही गती मिळेल त्या जीवाला असा विचार करावा. कारण स्वयं भगवानांनीच रक्तपानादी त्यांची वृत्ती बनवलेली आहे ह्या ढेकणांची वगैरे. त्यांना त्यामुळे दुसऱ्यांना कष्ट पोचवतो हे ज्ञान नाहीये. पण माणसाची वृत्ती भगवंताने विधिनिषेधयुक्त बनवलेली आहे. त्याला दुसऱ्यांना कष्ट देणे ह्याचे ज्ञान आहे. तिथे त्याला मग पशु पक्षी मृग साप इत्यादी रेंगाळणारे जंतू मच्छर उवा ढेकूण माशा जीव त्यांना तिथं उपद्रव देतात. त्याला सर्व बाजूंनी म्हणजे त्याला हैराण करतात. सर्व बाजूनी त्याला डासायला लागतात. त्यामुळे त्याची झोप व शांती नष्ट होते. स्थान न मिळाल्याने तो घोर अंधकारात भटकायला लागतो. तो रोगग्रस्त शरीरास जीव तडफडायला लागतो. जो मनुष्य ह्या लोकामध्ये पंचमहायज्ञ केल्याशिवाय राहतो, हे किती म्हणजे गरजेची गोष्ट आहे. पंचमहायज्ञ म्हणजे ह्याच्यात अनेक गोष्टी येत आहेत. म्हणजे 2 वेळचा अग्निहोत्र हा एक विषय आहे, तुम्ही सत्य बोलणं हा एक दुसरा विषय आहे. तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला दिल्याशिवाय खातो, म्हणजे स्तेन एवच गीतेत सांगितले नाही, 3ऱ्या अध्यायात एक श्लोक आलाय, त्याच्यात ते म्हटलेलं आहे की जर तुम्ही जे मिळवा इष्टान भोगाने व देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर दत्ता प्रदायते यो भुंक्ते स्तेन एवच. जे काही तुम्ही कमवताय, जसं कमवताय त्यातलं पहिल्यांदा यज्ञ भावित परमेश्वर आहे. यज्ञाला द्या, हे तर आपला मूळचा धर्म आहे. म्हणजे ते कुठल्याही एका संप्रदायाचा बिलकुल विषय नाहीये. हा समस्त मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. हे वेदांनी सांगितलेलं आहे. वेद हे फक्त मनुष्य जन्माचंच आपल्याला उन्नतीसाठी, त्याच्या उन्नयनासाठी आहेत. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की इथं तर पंचमहायज्ञ सांगितलंय.
आणि तिथं आपल्याला गीता सांगते की म्हणजे गीतेत ते श्लोक आलाय, जे कमवाल ते जसं कमवाल ते पहिल्यांदा यज्ञभावित परमेश्वराला द्या, राहिलेलं आहे ते शास्त्रानुसार ग्रहण करा. मग आपलं शास्त्र सांगतंय काय तर काकबली द्या, गोग्रास घाला, अतिथी देवो भव, आणि मग घरातल्या सगळ्यांनी मिळून ते खावावं राहिलेलं. म्हणजे पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, यज्ञाला द्यायचं, एक कावळ्याला घास म्हणजे पशु पक्ष्यांना झालं, गोग्रास म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांना झालं, अतिथी देवो भव म्हणजे मनुष्य प्राण्यांना, कोण उपाशी असेल त्याला झालं, आणि मग कितीही थोडं राहू दे ते घरातल्या सगळ्यांनी आनंदाने खा. असं न करता जो दुसऱ्याला दिल्याशिवाय खातो त्याला कावळ्या समान म्हटले जाते, आणि गीतेने त्याला स्तेन म्हणजे चोर म्हटलंय. तर तो परलोकात कृमी भोजन नामक निकृष्ट नरकात पडतो. तिथे 1,00,000 योजन लांब रुंद किड्यांचे कुंड आहे, त्यात त्याला किडा बनून राहावे लागते. जोपर्यंत आपल्या पापाचे प्रायश्चित्त न करणाऱ्या त्या पाप्याला न देता व न हवन करता खाणाऱ्याला दोषाचा नीट व नेमके शोधन होत नाही, तोपर्यंत तो त्यातच पडून राहतो, कष्ट भोगतो. तिथे म्हणजे किडे त्याला बोचतात, त्याचे लचके तोडतात, आणि तोही किडे खातो. म्हणजे किती वाईट अवस्था सांगितलेली आहे. राजन, ह्या लोकात जी व्यक्ती चोरी करतो, बळजबरीने ब्राह्मणाचे, अथवा आता हा ब्राह्मण म्हणजे पुन्हा गैरसमज करू नये, जातीवर लक्षात घेऊ नये, कुणाचंही धन चोरलं, कुणाचंही चोरी केली तर तो ब्रह्मदेवापासूनच जन्माला आलेला आहे ना, त्यामुळे कुणीही ब्राह्मणच आहे. अथवा आपत्तीची वेळ नसतानाही दुसऱ्याच्या पुरुषाचे सोने अथवा रत्नादींचे हरण करतो, तो मेल्यावर यमदूत संदेश नावाच्या नरकात घेऊन जातात व तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याने डाकतात, चिमट्याने त्याची कातडी सोलतात. ह्या लोकी एखाद्या पुरुषाने नको त्या स्त्री बरोबर संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने नको त्या अन्य पुरुषाशी समागम केला तर तेव्हा ते यमदूत त्या जीवाला तप्त सुर्मी नावाच्या नरकात घेऊन जातात, चापकाने फोडतात, आणि पुरुषास व त्या तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीने तर स्त्रीस तापलेल्या लोखंडाच्या पुरुषाच्या पुतळ्याने आलिंगन करवतात. म्हणजे ते बेहाय ओरडत असतं जीव, असं सांगितलंय. जो पुरुष ह्या लोकी पशु आदी सर्वांबरोबर व्यभिचार करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्र कष्टक शाल्मली नावाच्या नरकात पाडतात व वज्रासमान कठोर काट्याच्या शेवरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली खेचतात. जो राजा किंवा राजपुरुष श्रेष्ठ कुळात जन्म पाहूनही धर्म मर्यादांचे उल्लंघन करतात, ते त्या मर्यादा अतिरेकरणामुळे म्हणजे उल्लंघन करण्यामुळे मेल्यावर वैतरणी नदीत पडतात. ही नदी नरकाच्या खाई समान आहे. यात मलमूत्र, रक्त, केस, नख, हाड, चरबी, मांस, मज्जा इत्यादी घाणेरड्या वस्तूंनी भरलेली आहे. तिथे पडल्यावर पाण्यातले इकड तिकडचे जीव त्याला डसतात, परंतु त्याने त्याचे शरीर सुटत नाही. पापामुळे प्राण त्याला वाहवतात. ते त्यालाच आपल्या दुर्दैवाचे फळ समजतात आणि मनोमन संपन्न होत असतात. म्हणजे इतर जीव असे त्याला ते चावत राहतात, डसत राहतात. जे लोक शौच आणि आचाराचा परित्याग करून तसेच लजैल तिलांजली म्हणजे सगळ्या लाजेला तिलांजली देतात, ते लोक ह्या लोकी शूद्राशी संबंध जोडून पशु समान आचरण करतात. ते मेल्यानंतर विष्ठा, मूत्र, कफ, मळाने भरलेल्या पुयोद नामक समुद्रात पडून अत्यंत घृणित वस्तू खातात. ह्या लोकी जे ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्रे अथवा गाढवे पाळतात किती म्हणजे किती चुकीचं आहे. आणि कुत्र पाळायची पोरं मागं लागली की आपणही तयार होतो. गाढवं पाळतात आणि शिकारीत रस घेतात. तसेच शास्त्र विपरीत पशूंचा वध करतात. ते लोक मेल्यावर प्राणरोध नावाच्या नरकात पडतात आणि तिथे यमदूत त्यांनाच लक्ष बनवून बाणांनी घायाळ करतात. जे पाखंडी लोक पाखंडपूर्ण यज्ञांमध्ये पशूंचा वध करतात, म्हणजे यज्ञामध्ये पशूंचा वध हा पूर्ण निषिद्ध आहे, कधीही करू नये.
हेच भागवतही सांगतंय की जे वेद सांगतात. त्यांना परलोकात वैशस नावाच्या नरकात घालून तेथील अधिकारी खूप पीडा देतात. काटून काटून त्यांना अग्नीत टाकतात. जो द्विज कामातुर होऊन आपल्या सवर्णा पत्नीत वीर्यपान करतो त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्य नदीत घालून वीर्य पाजवतात. त्याला लालभक्ष नावाचा नरक म्हणतात. जो कोणी चोर अथवा राजा म्हणजे चोराची संलग्न घेतलंय राजाला, म्हणजे ते कदाचित आजच्या काळाला म्हणजे कुणालाही होऊ शकतं. जो अधिकारी स्वतःला समजतो काही अशा व्यक्तीला राजपुरुष या लोकात एखाद्या घरात आग लावतो, एखाद्या घरात आग लावतो, कोणाला विष खायला लावतो, कोणाला ते प्यायला लावतो, तो गाव किंवा व्यापाऱ्यांच्या छावण्या लुटतो, कोणाला लुटायचं काम करतो, नकळत चोरी करतो, मागून धन लुबाडतो, त्याला मेल्यानंतर सारमोपादन नावाच्या नरकात वज्रासमान दाढवाल्या 720 यमदूत कुत्री बनून वेगाने चावतात. ह्या लोकी जो पुरुष कोणतीही साक्ष देताना, व्यापाऱ्यात किंवा दानाच्या वेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो, तो मेल्यावर आधारशून्य अविचिमान नरकात पडतो. तिथे त्याला 100 योजन उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते. त्या नरकातील दगडाची जमीन पाण्यासमान वाटते. म्हणूनच ह्याच्या नावात अविचिमान म्हणजे भासमान हा शब्द आला आहे. तिथे पडून त्याच्या शरीराचे तुकडे झाले तरी त्याचे प्राण काही जात नाहीत. म्हणजे तो प्रचंड विव्हळत असतो, त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा वर खाली फेकले जाते. असे लोक मेल्यावर जो ब्राह्मण किंवा ब्राह्मणी अथवा म्हणजे स्वतःला ब्राह्मण समजणाऱ्यांनी किती आपल्याला जपायला पाहिजे हे बघा. ब्राह्मण ब्राह्मणी आपल्या व्रतस्थ असलेल्या कोणीही जरी प्रमादवश मद्यपान करतात, तसेच जो क्षत्रिय अथवा वैश्य मद्यपान करतो म्हणजे त्यांनाही मद्यपान निषिद्ध सांगितलंय, त्यांना यमदूत अयप्पान नामक नरकात घेऊन जातात. त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात लोखंडाचा उकळता रस ओततात. जो पुरुष ह्या लोकी निम्न श्रेणीचा असून स्वतःलाच मोठे मानतो, जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण, आश्रमात आपल्यापेक्षा मोठा असलेल्याचा विशेष सत्कार न करता तुच्छ लेखतो, तो जिवंत असूनही मेल्या समान आहे व त्याला मेल्यानंतर शारकर्दम नावाच्या नरकात खाली डोके करून पाडले जाते. तिथे त्याला अनंत पीडा भोगाव्या लागतात. जो पुरुष ह्या लोकी नर्मेधादींद्वारे भैरव, यक्ष, राक्षस आदींना यजतो म्हणजे यज्ञ करतो, ज्या स्त्रिया पशूंसमान पुरुषांना खातात, त्यांना ते पशूंसमान मेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन तरतरेच्या यातना देतात. ज्याप्रमाणे मांस भक्षक पुरुष या लोकी मांस खाऊन आनंद होतात, त्याचप्रमाणे ते त्यांचे रक्त पिऊन आनंदित होतात. जे लोक वनातील किंवा नगरातील निरपराध जीवांनी जे स्वतःचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात, तरतरेच्या उपायांनी फसवून जवळ बोलावतात व पुन्हा त्यांना टोचतात, दोराने करकचून बांधतात, खिलवाड करतात, त्यांना फार पीडा देणाऱ्या मेल्यावर शूलप्रोत नावाच्या नरकात ढकलले जाते. शूळाने म्हणजे त्यांना वेधलं जातं, त्यांना तहान भूक सतावते. कावळे, घारी आदींसारखे तीक्ष्ण चोचीवाले पक्षी त्यांचे लचके तोडतात आणि त्यांना त्यावेळेस सगळी पापं आठवतात. आपण लोकांना विनाकारण त्रास दिलाय आणि निरपराध लोकांना त्रास दिलाय ह्याचे स्मरण होते. राजन, ह्या लोकी जे सापासमान उग्र स्वभाव आहेत, दुसऱ्या जीवांना पीडा देतात, ते मेल्यावर दंडशुक नावाच्या नरकात पडतात. तिथे 5-7 फण्यांचे साप त्यांना उंदरासारखे गिळतात. जी व्यक्ती इथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या कोठडीत गुहेत घालतात, त्यांना यमदूत परलोकामध्ये तसेच स्थान गाठून त्यात घालतात आणि विषारी आगीच्या धुरांचे घोटतात आणि त्यामुळे त्या नरकाचे नाव अवट निरोधन असे आहे. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या पाहुण्याकडे पुन्हा पुन्हा क्रोधाने बघतो, जणू त्यांना भस्म करतो,
तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्याला त्या पापदृष्टीने गिधाडे, घारी, कावळे आदी वज्रासमान कठोर चोचीच्या साह्याने डोळे फोडतात. या नरकाला पर्यावर्तन म्हणतात. ह्या लोकी जो माणूस आपल्या फार स्वतःला धनवान समजतो आणि अभिमानाने दुसऱ्यांकडे तुच्छ नजरेने पाहतो, वाकड्या नजरेने पाहतो, सर्वांबद्दल शंका घेतो, धनाचा खर्च व नाश या चिंतेने त्याचे हृदय व तोंड सुकून जाते, तर थोडीही स्वस्थता न मानून जो माणूस धनाच्या रक्षणासाठी गुंततो, तसेच पैसा उत्पन्न करणे, वाढवणे, वाचवणे ह्या तरतरेची पापे करतो, तो नराधम मेल्यावर सुचिमुख नावाच्या नरकात पडतो. तिथे त्या अर्धपिशाच्य पापात्म्यांच्या सर्वांगास यमदूत शिंप्याप्रमाणे सुई दोऱ्याने शिवतात आणि त्याला टाचण्या लावल्यासारखं टोचतात. हे राजन, यमलोकात अशा प्रकारे शेकडो हजारो नरक आहेत की ज्यांचा इथे उल्लेखही झाला नाही, म्हणजे करता आला नाही. खूप थोडे उल्लेख केले आहेत ज्यांच्याविषयी इथे मी सांगितले नाही. अशा सर्वात अधर्मपरायण जीव पाळीपाळीने जातो व तशाच प्रकारे धर्मात्मा पुरुष स्वर्गलोकी जातो. अशा प्रकारे स्वर्ग व नरकाचे भोग भोगून त्यांचे अधिकांश पाप पुण्य क्षीण होते. तेव्हा राहिलेले पाप पुण्य कर्मांना घेऊन तो जीव पुन्हा या मृत्यूलोकी जन्म घेण्यास येतो. ह्या अधर्म दोहोंपेक्षा वेगळा निवृत्ती मार्ग आहे. त्याचे प्रथमच मी वर्णन केले आहे. द्वितीय स्कंदात जे वर्णन आलं होतं ते 14 भुवनांच्या रूपनांचे वर्णन केलेले आहे. ब्रह्मांड कोश एवढाच आहे. हे साक्षात परमपुरुष श्री नारायणाचे आपल्या मायेने युक्त असे अत्यंत स्थूल स्वरूप आहे. त्याचे मी वर्णन तुला ऐकवले. भगवंताचे उपनिषदांमध्ये वर्णन केलेले निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धी पोचण्या पलीकडील आहे, तरी पण जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचतो, ऐकतो अथवा ऐकवतो, त्याची बुद्धी श्रद्धा व भक्तीने शुद्ध होते. तो त्या सूक्ष्म रूपाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला शुकांनी सांगितलेलं आहे, म्हणून आपण ऐकायचं आणि वाचायचं. मी म्हणलं ना, पुढच्याही शक्यतो भागवतातला शब्दही गाळू नका, असं भागवतकारांचं विशेष आग्रह असतो. यतीने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाचे दोन्हींचे वर्णन ऐकले पाहिजे व ते ऐकताना प्रथम स्थूल रूपात चित्त स्थिर करून मग ते हळूहळू तिथून हलवून सूक्ष्म रूपात लावले पाहिजे. हे परीक्षित, मी तुला पृथ्वी व त्याचे अंतर्गत द्वीप, वर्ष, नदी, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण लोकांच्या स्थितीचे संपूर्ण वर्णन ऐकवले. आता अति अद्भुत स्थूल रूप आहे भगवंताचे असे की जे समस्त जीव समुदायाचा आश्रय आहे. ते मी तुला सांगेन, असं ते सांगतात. पण ह्या भयानक नरकाचं वर्णन ऐकून राजा परीक्षिताचा सुद्धा थरकाप उडतो. भागवतकार म्हणतात की जीवाचा, कुठल्याही जीवाचा नरकाचं वर्णन ऐकून इतका थरकाप उडतो की तो म्हणतो, अरे मग आपण जगायचं कसं, आणि मग ह्याच्यातनं काहीच आपल्याला मार्ग नाही का? मग तो मार्ग पुढं 6व्या स्कंदात येतो. आजची ही 29व्या दिवसाची आपली भागवत सेवा आपण इथं समर्पित करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसचे चित्त, लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी रमले भान हरपले रस पिता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषांक्षमस्व भगवन्, सुचिरात प्रसुप्त देशम परिबोधयाशु भगवन्,
भुवि भूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।